आपल्याकडे असं म्हटल्या जाते की विष्णूच्या नाभी कमळामधनं ब्रह्माचा जन्म होतो. तर आता तो जन्म म्हणजे काय? आई जशी बाळाला जन्म देते तसा तर जन्म नाही देणार ना. तर श्री विष्णूची जी आत्मा आहे ती ह्या सृष्टी चक्रामध्ये सतयुग, त्रेता, द्वापार आणि कलियुगाच्या अंती एक साधारण मानवाचं स्वरूप बनते. आणि जेव्हा ते एक साधारण स्वरूप बनते तेव्हाच त्या शरीरामध्ये परमेश्वराची प्रवेशता होते. आणि म्हणून स्वतः भगवंतांनी ह्यांना हे नाव दिलंय प्रजापिता ब्रह्मा. अहो बंधू आणि भगिनींनो, आपण ऐकलेलं आहे की ह्या सृष्टीची जी निर्मिती केली ते परमेश्वराने ब्रह्मदेवाच्या द्वाराच केली. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा ही प्रार्थनाही आपण नेहमी करत असतो. पण ब्रह्मा कोण आहे हे आजपर्यंत खरंच आपल्याला माहिती नव्हतं. आहे ना मजा? तर खरं सांगायचं तर ह्याच साकार सृष्टीमधील एक मनुष्य आत्मा ज्यांच्या शरीरात शिव परमात्म्याची प्रवेशता झाली आणि भगवंतांनी त्यांना हे नाव दिलं प्रजापिता ब्रह्मा. पिताश्री ब्रह्मा बाबांनी आपलं सर्वस्व ह्या कार्यामध्ये अर्पण केलं, पण तेही परमेश्वर शिवाच्या आज्ञेनुसार. ह्यांनी आपलं सर्वस्व 1937 साली ह्या ब्रह्माकुमारी संस्थेसाठी अर्पण केलं. आणि आता ह्या कार्याचा प्रचार आणि प्रसार कसा व्हावा त्यासाठी त्यांनी एक 350 लोकांना, ज्यांना त्यांच्या घरातनं संमती मिळाली अशा लोकांचा एक समूह तयार झाला. आणि त्यांची पूर्ण दिव्य पालना ह्या प्रजापिता ब्रह्मा बाबांनी आपल्या तन मन धनानी केली. तसेच निराकार परमात्मा शिव त्यांच्या शरीरात प्रवेश करून येणाऱ्या लोकांना हे आध्यात्मिक ज्ञान द्यायला लागले. आध्यात्मिक ज्ञानाचा अर्थ असा आहे की स्वतःची ओळख. मी कोण आहे आणि माझे पिता परमात्मा कोण आहे. तर ही ओळख परमात्म्याची करून देणं आणि जनजन मनुष्य आत्म्यांना शांती, सुख व सुखमय स्वर्णिम संसार हा भारत परत कसा बनू शकतो हे सर्व ज्ञान देण्यासाठी ईश्वरीय ज्ञानाचा जो कळस आहे, कळस म्हणतात ना जबाबदारीचा, तर तो ईश्वरीय ज्ञानाचा कळस भगवंतांनी महिलांवरती ठेवला. असं म्हटल्या जाते, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. तर परमेश्वराने ही गोष्ट समजून घेतली आणि ब्रह्माच्या माध्यमाद्वारे भगिनींना ह्या कार्यासाठी वाहून घेतलं किंवा त्यांची पूर्णपणे सांभाळ केल्या गेली. 14 वर्षापर्यंत पिताश्री ब्रह्मा बाबांनी सर्व ब्रह्मवत्सांना दिव्य पालना देऊन त्यांना समाज सेवा करण्यासाठी त्यांच्यामध्ये एक शक्ती भरली. आणि 1952 सालापासून तर आपल्या पूर्ण भारत देशाच्या कोण्याकोण्यांमध्ये ह्या बहिणींना सेवेसाठी त्यांनी पाठवलं.